नमस्कार. मी शिवाजी अप्पासाहेब धुमाळ, राहणार फारोळा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर येथील SRT पद्धतीने शेती करत आहे. आणि मागील 2 वर्षापासून मी बिना नांगरणी शेती करत आहे. आणि मी कापूस काढून कांदा लागवड केला आणि 10 गुंठ्यावरती गहू पण लागवड केलेला आहे. आणि ह्या 10 गुंठ्यात फक्त 2 किलो बी टोकन यंत्र सहाय्याने टोकन केलेलं आहे. आणि खताची मात्रा पण फक्त 2 किलो टोकन यंत्र सहाय्यानेच केलेली आहे. गहू पण भारी आलेला आहे. याच्यात काही दुसरं काही फवारणी नाही, काही नाही. तणनाशक एक वेळेस तणनाशक मारलं आणि तणनाशकमुळे हे असं तण करपलेलं आहे. हे बघा, 10 गुंठ्यावरती गहू आहे. एकदम अति उत्तम चांगला प्लॉट बसलेला आहे. आणि शून्य मशागतीमुळे मी कापूस कापून घेतला. कापसाचे धसं तसेच आहे. हे कापसाचे धसं पण तसेच आहे. याला काहीच न करता, हाल हवाल न करता टोकन पद्धतीने आपण गहू लागवड केला. 10 गुंठ्यामध्ये फक्त 2 किलो बी लागलं होतं आपल्याला. आणि बी पण 496 व्हरायटी आहे. आणि तिरीचं बी आपल्याला प्रयोग करायचा होता. बाबा तिरीचं उत्पन्न घटतं, समजा ॲव्हरेज मिळतं की नाही मिळतं म्हणून आपण तर ओंबी पण तिरीचे गहू असतानासुद्धा ओंबी एकदम भरेव आहे, चांगला आहे. तरी मला उत्पन्न 2 किलोला 4 क्विंटलची अपेक्षा आहे. आणि 4 क्विंटल होणारच आहे. 10 गुंठ्यात भारी प्लॉट बसलेला आहे. आणि एक इकडं 10 गुंठे कांद्याची लागवड केलेली आहे. लसूण पण आहे, हा लसूण आहे. आणि एक कांदा आहे. आता कांद्याला 60 दिवस पूर्ण झालेले आहे. आणि आंतरपीक म्हणून आपण आंतरपीकमध्ये घेतलेलं आहे. आपण याच्यात पूर्ण 1.5 पाऊण 2 एकराचा प्लॉट आहे. याच्यात ऊसाची लागण केलेली आहे. ऊस पण भारी बसलेला आहे. आता हा ऊस आहे. आणि या ऊसामध्ये आपण आंतरपीक कांदा, गहू आणि इकडे मक्का असे टोकन पद्धतीने आपण आंतरपीक घेतलेलं आहे. आता मक्का पण आपण ऊसामध्येच आंतरपीक केलेलं आहे. याच्यात पण शून्य मशागतीचं तंत्रज्ञानानं आपण मध्ये आता हे ऊस लावला. ऊसाची जी सरी ऊसाची त्याच्यात आपण हरभरा पण टोकन केलेला आहे. आणि मक्काचा आपल्याला प्रयोग म्हणून केला होता आपण. तर त्याला आपण DAP 10-26 हे खत टाकलेलं नाही. एक म्हणजे ही पाऊण एकरात 1 पिशवी मक्का आहे. आपण जनावरांसाठी चारा केला होता आपल्याला मुरघास बनायचं म्हणून. पण आपण याला फक्त एक बॅग 2 वेळेस अर्धी 25 किलो युरिया 2 वेळेस टाकला. 25 किलो युरिया 2 वेळेस टाकला. याला 10-26 खत नसल्यामुळं मला तरी वाटतं वाढली नसेल. पण तशी बी आज भरपूर हिरवगार आहे. बघू हिला कंस लागतात का नाही लागतात. समोर टकलं वाढलेले आहे. चिबाड रान असल्यामुळं थोडंफार पिवळी पडली ती. मला याची अपेक्षा आहे. आणि हे सगळं मार्गदर्शन गुलाबरावजी खंडाकळे सर यांचं आहे. यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे करत आहे.